शिरोमणी सावता महाराजांच्या पावनभूमीमध्ये कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता माळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला जातात. पांडुरंग ह्या संतांना भेटण्यासाठी आपल्या अरणला येतात. आजही पांडुरंगाची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही. त्या या अरणला सावता महाराजांना भेटायला येते. वर्षातून 2दा त्यांची पालखी आपल्या अरणमध्ये असते आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपण डिसेंबर 18 पासून आपली ही सावता महाराज अंबाबाग उभा राहिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही 2000 झाडं लावली. 14x6 वरची ती लागण आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2021 मध्ये 5000 झाडं लावली, जी 12x3 वरची आहे. 2022 मध्ये आम्ही 8x3 वरची 2000 झाडं लावली. 23 मध्ये आम्ही 6x3 वरची 1000 झाडं लावली आणि आत्ता 25 मध्ये म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये आपण 12x5 वर 1000 झाडाची लागण केलेली आहे. आणि हा जर सगळा हिशोब मांडला तर आपली सगळी बाग जी आहे ती जवळजवळ 10 ते 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं आपण सुरुवातीपासूनच एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे की प्रत्येक ओळीमध्ये जी झाडं आमची 40-42 असतील, त्या प्रत्येक ओळीमध्ये पॉलिनेशन होण्यासाठी वेगवेगळ्या 4 किंवा 3 आंब्याच्या व्हरायटी आम्ही त्या एका रांगेत बसवलेल्या आहेत की ज्या योगे जे पॉलिनेशन होतंय, मधमाशी येण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनचा आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण जे सगळं ज्याला म्हणतो एकमेकावर अवलंबून असणारी शेती, ज्याच्यामध्ये मधमाशी येण्यासाठी लिंबुणीची 200-250 झाडं लावलेली आहेत. ती चंदन आपण लावलेलं आहे. लिंबुणीची फुलं वर्षभर असतात, त्याच्यावर मधमाशी येते. चन्नाची जी फुलं येतात त्याचं छोटी-छोटी फळं असतात, त्याच्यावर मधमाशी येते. चिंच आहे, विलायती चिंच आहे, त्या फुलावर मधमाशी प्रचंड प्रमाणात येते. 600 झाडं जांभळाची लावलेली आहेत, ज्याच्यामध्ये ते फ्लॉवरिंगला आल्यानंतर मधमाशी भरपूर प्रमाणात आपल्या बागेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की आपली ही बाग जी आहे ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय, त्यामुळं मधमाशांना या ठिकाणी कुठलाही धोका नसल्यामुळं त्यांचा आमच्या बागेतला वावर प्रचंड आहे. आज जरी आपण सगळीकडे फिरत बसलो तर किमान 8-10 मधाची पोळं किंवा आपण मोहोळ म्हणतो त्याला, ते आपल्या बागेत बघायला मिळतील. आणि त्यामुळं जे फळधारणा होईल त्याचा नैसर्गिकच ज्याला म्हणतो की प्रतिकारशक्ती त्याची त्या देठांची असेल, त्या आंब्याची असेल, ती खूप चांगली राहते. आणि आमच्याकडं जे वादळी वारं असेल, वावटळी आपल्याकडे येतात. आपल्याकडचं तापमान सरासरी 42च्या पुढचं तापमान आपल्याकडं राहतं यावेळेला. तर ह्याच्यामध्ये ते आंबा टिकवण्याचं काम आपण करतोय. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडं थोडासा पाण्याचा विषय आहे. पाणी थोडं आम्हाला कमी आहे, पण आपण 5 बोर घेतलेले आहेत. 5 बोरमध्ये मोटर टाकलेले आहेत. 2 सौर पंप आहेत आपल्याकडं. एक शेततळं मोठं केलेलं आहे, जे 300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, 50 फूट खोलीचं शेततळं केलंय की ज्यायोगे पाण्याचा सोर्स आपण एवढ्या बागेसाठी आपण केलेला आहे. तरी पण ह्या प्रचंड उन्हाळ्यामध्ये हेही आम्हाला पाणी कमी पडतंय. भविष्यात त्या पाण्यासाठी अजून जे काही करता येईल ते करण्याचा आमचा मानस आहे. ह्याच संदर्भात आज आपलं हे सावता महाराजांचं गाव हे तीर्थक्षेत्र अ मध्ये घेतलं गेलेलं आहे. दरवर्षी आमच्या ह्या अरणवरनं किमान 5 ते 7 लाख 25 लाख भाविक या ठिकाणी जातात येतात. नाथांची जी पालखी आहे पैठणवरनं येणारी, ती आपल्या बागेतून तो रस्ता गेलेला आहे. ह्या ह्याच्यामध्ये जे महाराष्ट्रातून येणारे शेतकरी असतील किंवा भाविक असतील, त्याच्या जोडीला जर आपण या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र आमचा मानस आहे या ठिकाणी उभारण्याचा, की ज्यायोगे शेतकरी एकीकडं हातात टाळ विणा घेईल आणि
दुसरीकडं त्याच्या हातात नांगर असेल किंवा दुसरीकडं त्याच्या हातात फावडा असेल, की शेतीमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं तर परमेश्वर त्या ठिकाणी आहे. सावता महाराजांनी हेच सांगून ठेवलेलं आहे, की आपण काम करा, कामात परमेश्वर आहे आणि त्यामुळं त्यांच्या त्या भक्तीला ओ देऊन प्रत्यक्ष पांडुरंग ह्या ठिकाणी आरणला त्यांना भेटायला आलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना एकच विनंती करतो, की आपण काम करायचं. काम त्याला प्रामाणिकपणे त्याला न्याय द्यायचा आणि जर आपण त्या पद्धतीनं काम केलं, तर जो आजचा आपला तरुण वर्ग आहे, तरुण पिढी आहे, जी वेगळ्या वाटेने जाते किंवा त्यांच्यापुढं असं कुठं आदर्शच नाही किंवा ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पायच आज आपल्याला बघायला मिळत नाहीत. तर त्या तरुणांच्या पुढं दिशाहीनतेचा जो पुढचा प्रकार आहे, ते कदाचित जर आमच्या सारख्या ठिकाणी इथं येऊन त्यांनी बघितलं. कारण आपण हे 16 व्हरायटी ह्याच्यामध्ये लावलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण विकसित केलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आता भविष्यात सावता 16 महाराज व्हरायटी कुठल्या-कुठल्या आहेत? आता 16 व्हरायटीमध्ये आमच्याकडं जे पारंपरिक आहेत त्या आहेतच. पण त्याच्याबरोबर आपल्याकडं 2 विकसित केलेल्या शरद आणि सावता आहे. त्याच्या नंतरच्या पुढच्या व्हरायटी म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या भागात चालणारी जी केशर आहे, ती आहे. नीलम आहे, तोतापुरी आहे, दशेरी आहे, लंगडा आहे, सिंधू आहे, रत्ना आहे. कर्नाटकमधल्या 4-5 जाती आपण इथं आपल्या बागेत आणून लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर देशीमधल्या सुद्धा आपल्याकडं जे नामशेष होत चाललेले आहेत त्या व्हरायटी त्याचं